नमस्कार. आज आपण प्रेग्नन्सीमध्ये वजन किती वाढले पाहिजे याविषयी बोलूया. कारण बराचसा पेशंट किंवा नातेवाईक जेव्हा ओपीडीमध्ये येतात त्यांची ही तक्रार असते की पेशंटचं वजन वाढत नाही. तर साधारणपणे 10 ते 12 किलो वजन हे प्रेग्नन्सीत वाढणं नॉर्मल समजलं जातं. पण हे वजन 9 महिन्यामध्ये वाढणं गरजेचं असतं. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंटचं वजन हे कमी देखील होतं, कारण उलटी, मळमळ, जेवण न जाणं हा सगळा त्रास असतो. तर 1 किलो वजन हे पहिल्या 3 महिने वाढणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचे 3 महिने हे 5 किलो आणि शेवटचे 3 महिन्यामध्ये 5 किलो अशा प्रकारे 11 किलो वजन हे नॉर्मल पकडणं जातं. आता काही स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीच्या आधीच वजन खूप जास्त असतं, तर त्या केसमध्ये आपल्याला वजन हे रिस्ट्रिक्टेड ठेवायला लागतं. तर साधारणपणे 7 ते 8 किलो वजन हे पूर्ण 9 महिन्यामध्ये वाढणं एक्सपेक्टेड आहे. आणि काही स्त्रिया ज्यांचं वजन हे प्रमाणापेक्षा खूप कमी आहे, तर त्या केसमध्ये हे वजन आपल्याला 14 ते 16 किलो पर्यंत वाढवणं गरजेचं आहे. आता काही गोष्टीमध्ये वजन हे ॲबनॉर्मली वाढलं जातं. त्यामध्ये येतं की प्रेग्नन्सी हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा त्रास, डायबिटीज इन प्रेग्नन्सी किंवा बाळाच्या वतीचं पाणी हे प्रमाणापेक्षा जास्त वाढणं म्हणजे पॉलिहायड्रॉमनेस. या केसमध्ये हे वजन एक्सेसिव्हली वाढतं आणि त्या केसमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. थँक्यू.